हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ फक्त ग्रामर ओरिएंटेड नाही, तर आपण दररोज बोलत असताना काय काय यूज करू शकतो, तसे सुद्धा सेंटेन्सेस कसे तयार केले जातात आणि त्यांचा वापर कसा केला जातो ह्याच्या सुद्धा माझे खूप सारे व्हिडिओज आहेत. जसे की काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये ग्रामर बघितले, परत काही व्हिडिओजमध्ये आपण डे टू डे लाईफमध्ये काय काय बोलतो त्याचे एक्झाम्पल्स घेतले, परत ग्रामर आहे आणि परत आपण काय बोलू शकतो अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत. आणि त्याच व्हिडिओमधला आज आपण एक पार्ट बघणार आहे. जर आपण एखादी क्रिया चालू ठेवलेली असेल आणि ते जर आपल्याला बोली भाषेमध्ये बोलायचं कसं हे बघायचं असेल तर बघणार आहे आपण उघडे ठेवणे हे जे क्रियापद आहे त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो. उघडे ठेवणे म्हणजे टू लीव्ह ओपन. एखादी गोष्ट एखादी क्रिया जर उघडी ठेवली गेली असेल तर त्याचे सेंटेन्सेस कसे होतात ते आज आपण इथे बघणार आहे. फॉर एक्झाम्पल, सोनूने फाईल उघडी ठेवली आहे म्हणजे त्याने उघडत ठेवलं आणि तो गेला ना, दॅट इज ओपन. ते आता उघडीच आहे. ते जर सेंटेन्स सांगायचं झालं तर सोनू हॅज लेफ्ट द फाईल ओपन. आता टू लीव्ह ओपन उघडे ठेवणे, काय उघडं ठेवलेलं आहे फाईल आणि क्रिया ही वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सेंटेन्सेस केलेले आहेत सगळे ऑलमोस्ट. सो सोनू हॅज लेफ्ट द फाईल ओपन. आता द फाईल हे आपण लीव्ह आणि ओपन च्यामध्ये काय केलेलं आहे, यूज केलेला आहे की आपण काय उघडं ठेवलेलं आहे. जसे की कोणीतरी गेट उघडं ठेवलं आहे किंवा कोणीतरी गेट उघडं ठेवली आहे. कोणीतरी इन द सेन्स समवन हॅज लेफ्ट द गेट ओपन. अगेन द गेट हा शब्द काय झालेला आहे, लीव्ह म्हणजे त्याचा आपण थर्ड फॉर्म लेफ्ट घेतलेला आहे आणि ओपनच्या मध्ये यूज केलेला आहे. क्लर्कने ड्रॉवर उघडं ठेवलं आहे. क्लर्क हॅज लेफ्ट द ड्रॉवर ओपन. सनीने रात्रभर मोबाईल चालू ठेवला आहे म्हणजे ते चालूच होतं, उघडच होतं हे सांगण्यासाठी सनी हॅज लेफ्ट द मोबाईल ओपन ओव्हरनाईट. रात्रभर, होल नाईट, ओव्हरनाईट या अर्थाने घेतले. सरांनी त्यांची केबिन उघडी ठेवली आहे. सर हॅज लेफ्ट हिज केबिन ओपन. सलमान खानने त्याचा शर्ट उघडा ठेवला आहे. जसे की प्रत्येक पिक्चर मध्ये त्याचे शर्ट उघडे असतात. ते कसं होणार सेंटेन्स, सलमान खान हॅज लेफ्ट हिज शर्ट ओपन. हे सेंटेन्स आपण मॉडिफाय करू शकतो. सलमान खानने त्याचा शर्ट शूटिंगच्या दरम्यान उघडा ठेवला होता. सलमान खान हॅड लेफ्ट हिज शर्ट ओपन ड्युरिंग द शूटिंग. इथे आपण हॅडच्या ऐवजी हॅड घेतले कारण उघडा ठेवला होता. क्रिया परफेक्ट झालेली आहे भूतकाळामध्ये. सो सुमाने पाण्याचा नळ चालू ठेवला आहे म्हणजे नळ उघडाच राहिला आहे या अर्थाने सांगण्यासाठी सुमा हॅज लेफ्ट द टॅप ओपन. मी गॅस चुकून चालू ठेवला होता. चुकून माझ्याकडनं गॅस काय झालाय, चालूच राहिला या अर्थाने सांगण्यासाठी आय हॅड लेफ्ट द गॅस ऑन बाय मिस्टेक. चुकून किंवा विसरून या अर्थाने आपण बाय मिस्टेक हा शब्द यूज केलेला आहे. तू खोली उघडी ठेवलीस. यू हॅव लेफ्ट द रूम ओपन. तू फ्रीज परत उघडा ठेवलास. यू हॅव अगेन लेफ्ट द फ्रीज ओपन. कुणीतरी दरवाजा उघडा ठेवलाय. आता मगाशी आपण इथे पण बघितलं तर कोणीतरी, इथे पण परत कोणीतरी आलेला आहे. समवन हॅज लेफ्ट द डोअर ओपन. तू टीव्ही चालू करून ठेवलाय. चालू केल्यानंतर तिथून निघून गेलाय आणि टीव्ही चालूच आहे सांगण्यासाठी यू हॅव लेफ्ट द टीव्ही ऑन. मी विसरून फॅन चालू ठेवलाय. ठेवला आहे, ठेवलाय दोन्हीचा अर्थ एकच होतो. ठेवला आहे हा ग्रॅमॅटिकल सेंटेन्स झाला, पण आपण बोली भाषेमध्ये बोलताना ठेवलाय, गेलाय, सांगितलाय असं बोलतो. सो चालू ठेवलाय. आय हॅव लेफ्ट द फॅन ओपन बाय मिस्टेक. मम्मीने परत कपाट उघडं ठेवलंय किंवा ठेवलं आहे. मॉम हॅज अगेन लेफ्ट द कबर्ड ओपन. कोणीतरी मिठाईचा डबा उघडा ठेवलाय. घरात कोणीतरी उघडं ठेवल्याने गेलंय आणि आपण आपल्या मम्मीला म्हणतो अगं मम्मी कोणीतरी डबा उघडं ठेवलाय बघ. सो द सेंटेन्स विल बी समवन हॅज लेफ्ट द स्वीट बॉक्स ओपन. आजीने तिची सुटकेस उघडी ठेवली आहे. ग्रॅनी हॅज लेफ्ट हर सुटकेस ओपन. आणि कनिकाने तिची पर्स उघडी ठेवली आहे. कनिका हॅज लेफ्ट हर पर्स ओपन. एखादी गोष्ट कंटिन्युअसली चालू आणि चालू आहे पण त्याचा कुणीही वापर करत नाही या अर्थाने, किंवा एखादी गोष्ट उघडी राहिली आहे या अर्थाने आपण टू लीव्ह समथिंग ओपन. काहीतरी उघडं ठेवलं आहे या अर्थाने वापरलं जातं. आणि सेंटेन्स करत असताना लीव्ह आणि ओपनच्या मध्ये आपण काय समथिंग म्हणजे काय सब्जेक्ट काय केलेला आहे आपण यूज केलेला आहे
एखादा नाउन जो आहे जसं की सुटकेस आलं, पर्स आला, मोबाईल आला, फॅन आलं, नळ आला, लॅपटॉप आलं, केबिन आलं, दरवाजा आला, गेट आला, हे सगळे काय आहेत एक गोष्ट आहे म्हणजे एक नाउन आहे तो आपण काय केलं त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. सो व्हॉट एव्हर दररोज बोलत असण्याचे सेंटेन्सेस आहेत. तुम्ही अशा प्रकारचे कोणकोणते सेंटेन्सेस दररोज बोलता किंवा ऐका. तुम्ही बघा आतापर्यंत काहीतरी उघडं ठेवलंय आणि कुणीतरी सांगितलं गेलं की तू काहीतरी उघडं ठेवलंयस बघ, तर तो सेंटेन्स कसा होऊ शकतो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेंटेन्स करायचं आहे. हे ऑलमोस्ट सगळे सेंटेन्स आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये केलेले आहे ज्याच्यामध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर केलेला आहे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासोबत. जसं मम्मी एक वचन असल्यामुळे हॅज आलेला आहे, यू हॅव आलेला आहे, समवन हॅज आलेला आहे, ग्रॅनी हॅज आलेला आहे, कनिका हॅज आलेला आहे आणि सगळ्यांसमोर तुम्हाला लेफ्ट हा शब्द दिसेल कारण लिव्ह हे क्रियापद आहे आणि त्याचं तिसरं रूप आपण लेफ्ट घेतलेलं आहे. ओपन शब्दाला आपण काहीही चेंजेस केलेले नाही कारण मेन जो वर्ब आहे तो लिव्ह आहे आणि ओपन त्याच्या सोबत आलेला आहे. त्या दोघांच्या मध्ये आपण काय उघडं ठेवलेलं आहे ती गोष्ट फक्त काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस तुम्ही ऐकलेले आहेत किंवा बोलता किंवा बोलण्याला लागणार आहे तशा प्रकारच्या सेंटेन्सेसची लिस्ट करा, सेंटेन्सेस तयार करा आणि बोलत असताना कंपल्सरी त्याचा वापर करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.